नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वोदय अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवर. बघा, आपण पाहतोय स्टेट बोर्ड सिरीज आणि या स्टेट बोर्ड सिरीज मध्ये आपण इयत्ता 11वीचं जुन्या पाठ्यक्रमाचं पुस्तक अभ्यासतोय, ओल्ड पॅटर्न. बघा, आपण यामध्ये आज पाहणार आहोत या पाठ्यक्रमाचा भाग 18 आपण अभ्यासणार आहोत. ही सिरीज आपण प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये घेत आहोत. आतापर्यंत आपण 17 पार्ट घेतलेले आहेत प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये. अप्रॉक्सिमेटली 500 ते 600 क्वेश्चन्स याच्यामध्ये आपण फॉर्म केलेत. ओके, तर नक्कीच या क्वेश्चन्सचा तुम्हाला आगामी एक्झाम्स मध्ये फायदा होईल. बघा, वेळ न घालवता आपण काय करूया, आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न काय दिलाय बघा. पहिला, मराठवाड्याची कागदपत्रातील पहिली नोंद इसवी सन, थोडासा ऐतिहासिक पार्श्वभूमी बघायला खूपशी. मराठवाड्याची कागदपत्रातील पहिली नोंद इसवी सन 1570 ते 1614 च्या कालखंडामध्ये खालीलपैकी कोणत्या ग्रंथामध्ये मरहटवाडी अशी झाल्याची दिसून येते. बघा, तारीखे हिंदुस्तान, तारीखे इफ्तिकार, तारीखे फरिश्ता, बखर मराठवाडी. बघूया या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे. बघा, मराठवाडा मुक्ती संग्राम. बरोबर का. तर संयुक्त महाराष्ट्र सकट झालं तर मराठा मुक्ती संग्राम त्यातला आपला खूप महत्वाचा आहे. बघा, मराठवाडा भाषा सूचक नाव असून अर्थ मराठी भाषा बोलणाऱ्यांचा भूप्रदेश असा होतो. बघा, पूर्वीच्या हैदराबाद संस्थानात बहुभाषिक भूभागांचा समावेश होता. त्या भूभागांना त्यांच्या बोली भाषेवरून ओळखण्याची पद्धत होती. त्यातूनच मराठवाडा असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असे भिन्न भाषिक प्रदेश आकाराला आले. आणि या मराठवाड्याची कागदपत्रातील पहिली नोंद 1570 ते 1614च्या कालखंडात तारीखे फरिश्तामध्ये मर्हटवाडी अशी झाल्याची तुम्हाला दिसून येणार आहे. बघा, निजामाचे पंतप्रधान सालार जंग पहिले यांनी 1870 मध्ये राज्याची नव्याने जिल्हाबंदी करून मराठी भाषिकांचा औरंगाबाद सुभा निर्माण केला व त्यास मराठवाडा असे नाव दिले. आज मराठवाडा काय रे, महाराष्ट्राचा एक प्रादेशिक विभाग असल्याचं आपल्या लक्षात येऊन जाणार आहे. काय असणार तुझं, तारीखे फरिश्ता. क्लिअर आहे. म्हणजे 1570 ते 1614 या कालखंडात कागदोपत्री याचा पहिला उल्लेख काय आहे, तारीखे फरिश्तेमध्ये आहे. क्लिअर. चलो पुढच्या प्रश्न. सम्राट अशोकानंतर काही दशकातच मराठवाड्यात खालीलपैकी कोणत्या सत्तेचा उदय झाल्याचं तुमच्या लक्षात येईल. बघा, राष्ट्रकूट, सातवाहन, वाकाटक, यादव. बघूया, वेळ न घालवता आपण प्रश्नाच्या उत्तराकडे वळूया. मराठवाडा सातवाहन कालखंड म्हणजे उत्तर लगेच इथं आलं. सम्राट अशोकानंतरच्या काही दशकातच मराठवाड्यात कोणाचं उदय झाला, तर सातवाहन साम्राज्याचा उदय झाला. सातवाहन राज्यघराण्याच्या उदयाने भारतीय इतिहासात एक नवे पर्व सुरू झाले. बरोबर आहे का. आता प्राचीन इतिहास शिकत असताना तुम्हाला या सर्व राजघराण्यांचे संस्थापक कोण असतील, शेवटचा राजा कोण, या कर्तबगार राजा कोण, ही सगळी नावं तुम्हाला स्टडी करणं ते अनिवार्य आहे. बघा, मराठवाड्याच्या पर्यायाने महाराष्ट्राच्या इतिहासाची निश्चितपणे वाटचाल प्रदीर्घ राजवट म्हणजे इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 म्हणजे टोटल इसवी सन पूर्व आणि इसवी सनाचे टोटल 460 एवढी प्रदीर्घ राजवट आहे. जागतिक व्यापाराचा प्रारंभ असेल, कला क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती असेल, दक्षिण भारताचे नागरीकरण असेल, इत्यादी सातवाहन साम्राज्याची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. बघा, आगामी ज्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हे काही मुद्दे महत्वाचे असणार आहेत. बघा, या सातवाहनांची पैठणी काय होती, राजधानी होती. बरोबर का. 450 वर्ष राज्य केलं सातवाहनांनी या मराठवाडा साम्राज्यामध्ये किंवा मराठवाडा एवढ्या महाराष्ट्राच्या भूप्रदेशावरती. या सातवाहन या महापुरुषांनी या राजघराण्याची स्थापना केल्याचं तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके, काय काय ठिकाणी सीमुख असा सुद्धा उल्लेख आहे, इथं सातवाहन असं नाव आहे. बघा, या घराण्याला सातवाहन या नावाने ओळखले जाते. बघा, आता त्याच्या संदर्भात काही शिलालेख असतील, हस्तिदंताच्या कलाकुसरी असतील, या मराठवाड्यामध्ये तुम्हाला ठिकठिकाणी पाहायला मिळतील, विखुरलेले असतील. ओके, शालिवाहन हा लोकप्रिय, या घराण्यात शालिवाहन या लोकप्रिय नावाने सुद्धा ओळखलं जातं. सातवाहनला शालिवाहन असं सुद्धा म्हटलं जातं. बघा, या घराण्यात एकंदर 30 राजे होऊन गेले, त्यापैकी 19 राज्यांची नाणी आपल्याला इथं सापडलेली असणार आहेत. प्रदीर्घ राजवट असेल, व्यापारविषयक प्रगतीचा दृष्टिकोन असेल, मान्सून वाऱ्याचा शोध इत्यादी कारणांमुळे सातवाहनांचे ग्रीक व रोमन साम्राज्याशी व्यापारी संबंध विकसित झाल्याचं पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पैठणच्या रेशमी वस्त्रांनी, तेरच्या तलम वस्त्रांनी, दक्षिण भारतातील मसाल्याच्या पदार्थांनी, हस्तिदंती कलाकुसरीच्या वस्तूंनी पाश्चिमात्य जगाला आकर्षित केल्याचं तुम्हाला दिसतं. म्हणजे पाश्चिमात्यांचा व्यापाराला आकर्षित करणारं ठिकाण म्हणून मराठवाड्याकडे त्या काळात पाहिलं जायचं किंवा शालिवाहन किंवा सातवाहन साम्राज्याला पाहिलं जायचं. बघा, हा जो सातवाहन सम्राट आहे हा वैयक्तिकरित्या
धर्म सहिष्णू होता. त्यांच्या धार्मिक औदार्यातूनच या काळात मराठवाड्यात बौद्ध धर्माला लोकधर्माचे रूप प्राप्त झाल्याचं लक्षात येऊन जाईल. या काळात जैन धर्मियांनी आपले स्थान पक्के केल्याचं दिसून येईल. बघा, हे सातवाहन सम्राट आहेत. उदात्त व सहिष्णू भूमिकेमुळेच एका मुक्त व समंजस समाजाची निर्मिती तुम्हाला पाहायला मिळेल. शांतता असेल, सुबत्ता असेल, एक हा जो युग आहे सातवाहनांचा किंवा शालिवाहनांचा, एक सुवर्ण युग म्हणून ओळखला जातो. कधी कधी तुम्हाला प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये याच्यावरती प्रश्न येताना सरळ सरळ प्रश्न विचारतील, खालीलपैकी कोणत्या राजघराण्याचा काळ महाराष्ट्रातील सुवर्ण युग म्हणून ओळखला जातो? तर ते तुम्हाला सातवाहन उत्तर लिहायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय झाले? सातवाहन. अशोकानंतर काही दशकातच मराठवाड्यामध्ये कोणाची सत्ता आली? तर सातवाहनांची. बघा, वाकाटक घराण्याने मराठवाड्यावर खालीलपैकी कोणत्या कालखंडात सत्ता प्रस्थापित केली किंवा वर्चस्व? बघा, इसवी सन 407 ते 550, 350 ते 550, इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230, 460 ते 560, 550. आता बघा, इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 हा झाला सातवाहनांचा, त्यामुळे तिसरं पर्याय आपण घ्यायचं नाही. आता वाकाटकांच्या बद्दल आपण चर्चा करतोय. बघा, वाकाटकांचा कालखंड इथं दिसेल तुम्हाला, इसवी सन 350 ते 550 याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 350 ते 550 पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे. पहिले सातवाहन, नंतर वाकाटक. आता काय दिले बघा, सातवाहन सत्तेच्या अधपतनानंतर या परिसरात राजकीय स्थैर्य असेल, सरंजामशाहीचा उदय असेल, बरं आहे का? त्यामुळे एकंदरीत सामाजिक सामंजस्याला आणि शांततेला तडे गेले. केंद्रीय सत्ता दुर्बळ असेल, पैठणवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी बघा, क्षत्रप, अभीर, अश्मक, ऋषिक, साष्टिक, वाकाटक, कुंतल इत्यादी सत्तांच्या मध्ये संघर्ष निर्माण झाला होता. हा मुद्दा लक्षात ठेवायचा. इथे आहेत बघा, क्षत्रप 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 7 त्यापैकी वाकाटक पुढे आले. सातवाहनांचे वारसदार आंध्रामध्ये स्थलांतरित झाले. मराठवाड्याच्या सरहद्दीवर वाकाटकांचे एक राज्य अस्तित्वात आले. वाकाटक आणि गुप्तांचे वैवाहिक संबंध, त्यामुळे वाकाटकांनी मराठवाड्यावरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. इसवी सन 350 ते 550 हा मुद्दा लक्षात ठेवा. पहिले कोण आले? सातवाहन. ओके, ज्याला शालिवाहन म्हणतात. त्याच्यानंतर कोण आले? वाकाटक. हा जो मधला 230 ते 350 हा जो 120 वर्षांचा कालखंड आहे, तो सरंजामशाहीचा आहे, अशांततेचा आहे, संघर्षाचा आहे. हे तुम्ही लक्षात घेणं काळाची गरज आहे. बघा, वाकाटकांच्या काळात पुन्हा एकदा सांस्कृतिक अभिसरणाची लाट निर्माण झाली. अर्थात वाकाटक नृपतीमध्ये योग्य नेतृत्वाचा अभाव असल्याने, जागतिक व्यापारास अनुकूलता नसल्याने वाकाटकांना यामध्ये मात्र व्यापारामध्ये अपयश आल्याचं तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, वाकाटक साम्राज्याच्या काळात खालीलपैकी कोणत्या चीनी यात्रेकरूंनी मराठवाड्याला भेट दिली? व्हेरी आयएमपी प्रश्न आहे आणि तेवढाच आयएमपी इंटरेस्टिंग पॉइंट आहे. हुएनसंग, इब्न बतूता, फाहियान वरीलपैकी सर्व योग्य. बघूया वाकाटक. बघा, महायान हे जे बौद्ध पंथ आहे त्यापैकी महायान पंथ्यांनी बघा याचा वारसा जतन करण्याच्या उद्देशाने अजिंठा, औरंगाबाद, जंजाळ, धाराशिव या ठिकाणी महायान गुंफांची निर्मिती इसवी सन 450 ते 550 या कालखंडात केली. या शिल्पकलेबरोबरच चित्रकलेचाही विकास आहे. कलावंत अथक प्रयत्नातून व ध्यासातून अजिंठाच्या गुंफात एक आगळेवेगळे भावरत्न विश्व साकार झाले. तुमच्या लक्षात येईल. म्हणजे इसवी सन 450 ते 550 या कालखंडामध्ये जे अजिंठा वेरूळ लेण्या आहेत त्या वेरूळ लेण्या तयार झाल्या, एवढे तुम्ही लक्षात ठेवा. या काळात बघा, हुएनसंग या चीनी यात्रेकरूंनी मराठवाड्यास भेट दिली. त्याने आपल्या भेटीच्या वर्णनातून मराठवाड्याची एकूण स्थिती वर्णन केल्याचं तुमच्या लक्षात येऊन जाईल. म्हणजे उत्तर काय? हुएनसंग हा वाकाटक साम्राज्याच्या वेळेस चीनी यात्रेकरूंनी मराठवाड्याला भेट दिली होती. पुढचा, मराठवाड्यातील राष्ट्रकूट कालखंडासंबंधी योग्य विधाने ओळखा. 8व्या शतकात मराठवाड्यात राष्ट्रकुल सत्तेचा उदय. वेरूळ, एलापूर येथे प्रारंभीचे राजधानीचे केंद्र. राष्ट्रकूट सम्राटांनी मराठवाड्यावर 2.5 वर्ष राज्य केले. या काळात बीड, नांदेड, उस्मानाबाद या भागावर कल्याणीच्या चालुक्यांनी राजवट निर्माण केली. ही 4 विधानं राष्ट्रकूट कालखंडासंदर्भात आहेत. कोणती योग्य, कोणती बरोबर नाही आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. चलो बघूया या प्रश्नाच्या उद्दिष्टानं. राष्ट्रकूट कालखंड 8व्या शतकात पहिलं विधान बरोबर आहे. वेरूळ म्हणजे एलापूर या प्रारंभीची राजधानीचं ठिकाण आहे. 250 वर्ष राज्य केलं, बरोबर आहे. त्यांनी एकसूत्री अंमल प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना तो जमला नाही. बाह्य शत्रूंना पराभूत करण्यात त्यांना यश लाभले असले तरी अंतर्गत कलह मात्र त्यांना थांबवता आला नाही. त्यामुळेच राष्ट्रकूट राजांना सतत आपल्या राजधान्या बदलाव्या लागल्या. कंधार असेल, धारूर, लातूर, धर्मापुरी वेगवेगळ्या ठिकाणी. प्रश्न तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो की राष्ट्रकूट राजांनी मराठवाडा हे जे त्यांचं साम्राज्य आहे, प्रदेश आहे, या प्रदेशाच्या राजधान्या कोणत्या? पहिली वेरूळ, एलापूर, नंतर कंधार असेल, धारूर, लातूर, धर्मपुरी ही ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. शिवाय पैठण, तेर, परळे, अंबेजोगाई
महत्वाची नागरी केंद्र या काळात प्रभावीपणे कार्यरत होती. ओके, बघा अजून याच्यामध्ये बीड, नांदेड, उस्मानाबाद या भागावर कल्याणीच्या चालुक्यांची राजवट निर्माण झाली. कोणानंतर? राष्ट्रकूटानंतर. चालुक्याच्या काळात अंबाजोगाई, लातूर, धाराशिव, धर्मापुरी आदी केंद्रे उदयास आली. शिल्प सौंदर्याच्या दृष्टीने धर्मापुरी येथील शिल्पे अत्यंत देखणी, सजीव व भावपूर्ण वाटतात. याच कालखंडात कंधार, धर्मापुरी व अंबेजोगाई इथं या क्षेत्रामध्ये ठिकाणी शेकडो मंदिरं तयार झाली, तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. बघा, राज्यसेवेच्या अनुषंगाने हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत. तर याचं काय असेल? वरीलपैकी सर्व योग्य हा मुद्दा महत्वाचा असणार आहे. चलो बघूया पुढच्या प्रश्नाकडे वळूया, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. महानुभाव, नाथपंथ, वारकरी, लिंगायत, सुफी यांसारखे नवीन धर्मपंथ खालीलपैकी कोणाच्या काळात उदयास आले? वाकाटक, सातवाहन, राष्ट्रकूट, यादव. चलो आपण सर्व तर पाहिलेत, आता बघूया याचं उत्तर काय असणार. अजून एक प्रश्न. यादव साम्राज्याच्या संदर्भात योग्य विधानांचा पर्याय निवडा. बघा, यादवांनी मराठवाड्यावर 200 वर्ष राज्य केलं. यादव हे मराठवाड्यावर राज्य करणारे अखेरचे हिंदू राजघराणे होते. हेमाद्री उर्फ हेमाडपंत, खोलेश्वर उर्फ खोलनायक या प्रधानांनी यादवांचे प्रशासन कार्यक्षम रीतीने जतन करून प्रभावी निर्माण केला. यादव काळात हेमाडपंथी मंदिरांचा प्रकार उदयास आला होता. आता यापैकी योग्य विधान 2 प्रश्न पाहतोय. या दोन्ही प्रश्नांच्या अनुषंगाने आपण आता मराठवाड्यातील यादव काळाबद्दल माहिती बघूया. बघा, यानंतर चालुक्याचे मांडलिक घराणे असलेल्या यादवांनी संधी मिळताच आपले स्वातंत्र्य घोषित केले. म्हणजे यादव कोणाचे मांडलिक होते? तर चालुक्यांचे. यादवांनी या परिसरात सुमारे 200 वर्ष राज्य केलं, मान्य. सातवाहनानंतर हा परिसर आपल्या प्रभुत्वाखाली ठेवणारे यादव हे अखेरचे हिंदू राजघराणे. मुद्दा क्लिअर. यादव सम्राट भिल्लम, कृष्ण, सिंघण, महादेव, रामचंद्र यांनी निर्माण केलेल्या स्थैर्यामुळे या परिसरात पुन्हा एकदा समृद्धीचे युग तुम्हाला उतरलेले दिसेल. हेमाद्री उर्फ हेमाडपंत, खोलेश्वर उर्फ खोलनायक या प्रधानांनी यादवांचे प्रशासन कार्यक्षम रीतीने जतन करून एक प्रकारचा नवीन दबदबा किंवा प्रभाव निर्माण केला होता. बघा, या काळात आर्थिक स्थैर्य निर्माण झाले. देवगिरी ही राजधानीचं ठिकाण. बरं का, इतिहासात पुढे सुद्धा आले. देवगिरीवरती हल्ला कोणी केला होता? बरं का, खिलजीने केला होता. ही भरपूर गोष्टी याच्यामध्ये आहेत. बघा, यादव काळात धार्मिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल झाले. महानुभाव, नाथपंथ, वारकरी, लिंगायत, सुफी यांसारखे नवीन धर्मपंथ उदयाला आले यादव काळात. दोन्ही प्रश्नांची उत्तर लक्षात आली. भक्ती हा सर्वांचा पाया होता. बघा, हे एवढे सगळे जरी धर्मपंथ उदयास जरी आले असेल तर सगळ्यांचा मूळ काय होता? भक्ती करणे. तरी प्रत्येकाच्या भक्ती उपासनेत काही अंशी तफावत. समाजाची कर्मकांडातून सुटका करण्यासाठी स्वामी चक्रधर, संत ज्ञानेश्वर, महात्मा बसवेश्वर यांनी पराकाष्ठा केल्या, तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि हा जो हेमाडपंथी मंदिराचा प्रकार आहे हा यादव काळामध्ये सर्वात लोकप्रिय असल्याचं पाहायला मिळेल. मग इथं काही ठिकाणे तुम्हाला दिलेत बघा. निलंगा असेल, औसा असेल, चंपावती, पैठण, देवगिरी, औंढा, परळी, अंबेजोगाई इत्यादी ठिकाणी तुम्हाला जेवढी जेवढी मंदिरं दिसतात ती सर्व मंदिरं हेमाडपंथी आहेत आणि उत्तम स्थितीत आहेत आणि यादव काळातील वैभवाची साक्ष देणारी आहेत. बघा, यादवांनी बांधलेला देवगिरी दुर्गाचे शिल्प अद्वितीय असे आहे. बघा, अभेद्य दुर्ग जगात कुठेच सापडत नाही. यादव काळात कापड उद्योगाला पुन्हा चालना मिळाली. पैठण ते अंबेजोगाई नव्या बाजारपेठा अस्तित्वाला. मराठी भाषेचा उदय आणि विकास यादव काळाचे वैशिष्ट्य मानावे लागेल. व्हेरी आयम. एक स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक म्हणून तुमच्या लक्षात असलं पाहिजे. हा मराठी भाषेचा उदय आणि विकास कोणाच्या काळात झाला? तर यादव काळात झाला. बघा, मराठवाड्यातील संतांनी मराठीचा पुरस्कार करून जनसामान्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. चक्रधर स्वामी असतील, संत ज्ञानेश्वर, मराठवाड्याने जगाला दिलेली अपूर्व देणगी आहेत ही 2 व्यक्तिमत्व. म्हणजे मुद्दा क्लिअर असेल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी सर्व योग्य आणि या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल यादव. महानुभव पंत, नाथपंत, वारकरी, लिंगायत, सुफी हे नर्वे धर्मपंथ या यादव काळातच उदयास आल्याचं लक्षात येऊन जाईल. चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा, प्रश्न वाचायचा तुमच्या स्क्रीनवरती आहे. बघा, हैदराबादच्या स्वतंत्र राज्याचा संस्थापक मीर कमरुद्दीन निजामुल मुल्क हा होय. दक्षिणेत मीर कमरुद्दीन याने मराठ्यांच्या अंतर्गत दुफळीचा फायदा घेऊन
सर्जेराव घाटगे, रंभाजी निंबाळकर, चंद्रसेव जाधव या मराठी सरदारांना शाहू महाराजांविरुद्ध चिथावणी दिली. 1715च्या सुमारास मोगल सम्राट फारुख सियार याने सय्यद हुसेन अली याची बदली मोरादाबादला केली आणि त्याच्या जागेवर मीर कमरुद्दीनला दक्षिणेची सुभेदारी सोपवण्यात आली. ही एकंदरीत हैदराबादशी निगडीत मुद्दे असणार. बघा, यापैकी आपल्याला योग्य विधानांचा पर्याय निवडायचा आहे. बघूया, उत्तराकडे जाऊया. निजाम काळ. बघा, औरंगजेबाचा मृत्यू 20 फेब्रुवारी 1707. त्याचा मृत्यू कुठे झाला? अहमदनगर येथे झाला. मराठ्यांना हरवण्याच्या नादामध्ये त्याचं अस्तित्व संपुष्टात आलं. पुढे बघा, 1682 ते 1707 एवढ्यापर्यंत चालू असलेला मोगल मराठा संघर्षाचा शेवट घडून आला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर. या प्रदीर्घ चालू असलेल्या संघर्षामुळे मोगलांचे साम्राज्य दुर्बल बनले होते. मोगलांचे शत्रू असलेले मराठे, जाट, राजपूत, शीख यांनी आपापल्या प्रदेशावर आपले अधिकार प्रस्थापित केले. यासोबतच मोगलांच्या महत्वाकांक्षी आणि स्वार्थी सरदारांनी अवध असेल, रोहिलखंड, हैदराबाद अशी स्वतंत्र राज्य निर्माण केली आणि हैदराबादच्या स्वतंत्र राज्याचा संस्थापक मीर कमरुद्दीन निजाम उल मुल्क हा होता. अत्यंत धूर्त आहे, महत्वाकांक्षी, मुत्सदी, चाणाक्ष असणारा नेता. बघा, हिंदुस्थानच्या इतिहासात 1713 हे वर्ष महत्वपूर्ण ठरले. याच वर्षी बाळाजी विश्वनाथला पेशवेपद प्राप्त झाले. दिल्लीच्या राजकारणात सत्तांतर होऊन सय्यद बंधू सय्यद अब्दुल्ला आणि सय्यद हुसेन हे यांच्या हातात सत्ता केंद्रित झाली. मोगल सम्राटचे अस्तित्व नामधारी. दक्षिणेचा सुभेदार म्हणून मीर कमरुद्दीनची नियुक्ती. दक्षिणेत आल्यानंतर हा मीर कमरुद्दीनने मराठ्यांच्या अंतर्गत दुफळीचा फायदा घेऊन सर्जेराव घाटगे, रंभाजी निंबाळकर, चंद्रसेव जाधव इत्यादींना मराठी सरदारांना शाहू महाराजांविरुद्ध भडकवले. परंतु मीर कमरुद्दीनची दक्षिण सुभेदारी फार काळ टिकली नाही. 1715च्या सुमारास मोगल सम्राट फरुख सियारने मीर कमरुद्दीनची बदली मोरादाबादला केली आणि त्याच्या जागेवर कोणाला आणलं? सय्यद हुसेन आले याला दक्षिणेची सुभेदारी दिल्याचं तुमच्या लक्षात येऊन जाईल. प्रश्नाकडे आलो तर इथं बघा, पहिली दोन्ही विधानं योग्य आहेत. फक्त इथं काय, 1715ला कमरुद्दीनला काय केलं होतं? दक्षिणेची सुभेदारी काढून घेतली होती आणि मोरादाबादला सय्यद हुसेन अलीला आणलं होतं. त्यामुळे इथलं काय रे, हे विधान चुकीचं असणार आहे. पहिली दोन विधानं बरोबर. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असणार आहे. बघा, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. साखरखेर्डा येथे बघा, साखरखेर्डा येथे 1 ऑक्टोबर 1724 रोजी झालेल्या लढाईत निजामाने कोणत्या सुभेदाराचा पराभव करून दक्षिणेमध्ये स्वतःच्या स्वातंत्र्याचा शिक्का मोर्तब केला? ओके, मृत्यू झाले तर शिक्का मोर्तब लक्षात ठेवा. फारुख सियार, मुबारिज खान, सय्यद हुसेन आणि यापैकी नाही. बघूया, साखरखेर्ड्याची लढाई. सय्यद हुसेन अली दक्षिणेत आला. 1718 शाहू बरोबर त्याचा तह झाला, शाहू महाराजांसोबत. या तहाने मराठ्यांना दक्षिणेच्या मोगलांकडील 6 सुभ्यातून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार मिळाला. बघा, दक्षिण प्रांतात खानदेश, वराड, औरंगाबाद, विजापूर, बिदर, हैदराबाद हे 6 सुभे होते आणि या 6 सुभ्यांची चौथाई आणि सरदेशमुखी या सय्यद हुसेन अलीने कोणाला दिली? शाहू महाराजांच्या मराठी सैनिकांना दिली किंवा सरदारांना दिली. मराठा सैन्याच्या सहाय्याने सय्यद हुसेनने दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली. मीर कमरुद्दीन उर्फ निजाम उल मुल्क इसवी सन 1720 मध्ये दक्षिणचा सुभेदार म्हणून नियुक्ती केलं आणि निजाम उल मुल्कची बदली दिल्ली व अवध येथे करण्यात आली. परंतु निजामाला तिथे स्वारस्य वाटत नव्हतं, त्याला हैदराबाद पाहिजे होतं. शेवटी निजाम व मुघल सरदार सुभेदार मुबारिज खान यांच्यात कुठं झाले? साखरखेर्डा येथे 1 ऑक्टोबर 1724 रोजी लढाई झाली आणि या लढाईत मुबारिज खानचा पराभव विजयामुळे निजामच्या दक्षिणेच्या स्वातंत्र्यावर शिक्कामोर्तब झाला. बरं का, निजामाने स्वतंत्र राज्याची घोषणा केली. मोगल बादशाह मोहम्मद शाह याला सविस्तर पत्र लिहून झालेल्या कृत्यासंबंधी माफी मागितली आणि बादशाहने निजामास दक्षिणेची सुभेदारी बहाल करून टाकली. मुद्दा लक्षात आला. प्रश्न काय विचारला? कोणत्या सुभेदाराचा पराभव केला होता? तर मुबारिज खानचा पराभव केला होता. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. चलो, पुढचा प्रश्न. दक्षिण भारतातील हैदराबाद येथील बघा निजामशाहीच्या कार्यकाळाचा योग्य पर्याय निवडायचा आहे. म्हणजे नेमकं दक्षिण भारतातील जे हैदराबाद आहे याच्यावरती निजामाचा कार्यकाळ किती होता तो आपल्याला सांगायचा आहे.
ऑप्शन्स आहेत 1724 ते 1748, 1748 ते 62, 1724 ते 48. बघूया काय असेल याचं उत्तर. बघा, पहिल्या निजामाची कारकीर्द 1724 ते 1748, 24 वर्ष. त्यानंतर निजामाच्या वारसदारांमध्ये 1748 ते 62 पर्यंत वारसा युद्ध घडले. निजाम उल मुल्क नंतर त्याचा मुलगा निजाम अली हैदराबाद संस्थानचा राजा झाला. त्याने स्वतःला निजाम पदवी धारण केली होती, लक्षात ठेवा. त्यानंतरच्या सर्व राजांना निजाम असे संबोधण्यात आले. सुरुवात कोणी केली? उलमुल्क, निजाम उल मुल्कचा मित्र, सॉरी सॉरी मुलगा निजाम अली. ओके, त्याने स्वतःला निजाम ही पदवी धारण केली होती. बघा, निजाम उल मुल्कला मोगल सम्राटांकडून आसफ जहा, हा सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे, असफ जहा हा किताब मिळाला होता. म्हणून या घराण्याचा उल्लेख असफ जाही घराणे असा सुद्धा केला जातो. या घराण्यात एकूण 7 राजे होऊन गेले. त्यांचा एकूण कालखंड 224 वर्षांचा. शेवटचा निजाम मीर उस्मान अली 1911 ते 1948 या कालखंडात मराठा मुक्ती संग्रामात शेवटी घडून आल्याचं तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. म्हणजे लक्षात आलं का? मुद्दा शेवट कुठं असणार आहे? 1948, 1724 ते 1948 एवढा कालखंड होता निजामशाहीचा. पुढे, निजाम व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात 12 ऑक्टोबर 1800 मध्ये, ओके, 12 ऑक्टोबर 1800 मध्ये तैनाती फौजेचा करार झाला. या करारान्वये इंग्रजांना फौजेच्या खर्चासाठी खालीलपैकी कोणते जिल्हे निजामाने कंपनीला दिले? व्हेरी आयएमपी क्वेश्चन. तैनाती फौजेचा करार स्वीकारणारा हैदराबाद संस्थान हे पहिलं संस्थान होतं, हे लक्षात ठेवा. कडाप्पा, कर्नूल, अनंतपूर, बेल्लारी यापैकी कोणते जिल्हे निजामाने कंपनीला दिले होते, हा प्रश्न विचारलाय. बघा, तैनाती फौजेचा करार 1800, निजाम व ईस्ट इंडिया कंपनी 12 ऑक्टोबर 1800 साली. या कराराद्वारे संरक्षणासाठी इंग्रजांची फौज सिकंदराबादला कायम झाली. करारामुळे निजामाने हिंदुस्थानातील कोणत्याही राजाबरोबर कसलाही संबंध ठेवणार नाही हे मान्य केलं. खर्चासाठी बघा, कडप्पा, कर्नूल, अनंतपूर, बेल्लारी हे 4 जिल्हे निजामाने कंपनीला दिले. या करारामुळे काय झालं? परकीय आक्रमणांपासून व अंतर्गत बंडखोरांपासून पूर्ण रक्षण करण्याची जबाबदारी कंपनीने स्वतःवर घेतली आणि या करारापासून हैदराबाद निजामाचे स्वातंत्र्य नष्ट झाल्याचं तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. ही चारीच्या चारी पर्याय योग्य असणार आहेत. तैनाती फौजेसाठी, ओके, काय केलं होतं? खर्चासाठी निजामाने हे 4 जिल्हे कडप्पा, कर्नूल, अनंतपूर, बेल्लारी निजामाने कंपनीला दिल्याचं तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. बघा, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पहिल्या महायुद्धात निजामाने इंग्रजांना केलेल्या मदतीचे बक्षीस म्हणून ब्रिटिश सम्राट 5वा जॉर्ज, पंचम जॉर्ज म्हणतात त्याला, खालीलपैकी कोणत्या निजामाला हिज एक्झालेटेड हायनेस असा किताब दिला? म्हणजे कोणत्या निजामाला? बघा, मीर उस्मान अली खान पहिला निजाम, निजाम उल मुल्क की सय्यद हुसेन अली. म्हणजे पहिल्या महायुद्धात निजामाने इंग्रजांना केलेल्या मदतीचे बक्षीस म्हणून हा जो ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज आहे याने हिज एक्झालेटेड हायनेस हा किताब त्या निजामाला दिला. तो निजाम कोण आहे? पुढचा प्रश्न, विचार करायचे विधान आणि अयोग्य विधानांचा पर्याय निवडायचा आहे. बघा, 1917 हैदराबादला उस्मानिया विद्यापीठाची स्थापना, 1927 औरंगाबादला इंटरमिजिएट कॉलेजची स्थापना, हैदराबाद राज्यात 11% मुस्लिम परंतु नोकऱ्यांमध्ये त्यांचे प्रमाण 75% एवढे होते. यापैकी अयोग्य विधान निवडायचे. बघूया या 2 प्रश्नांची. बघा, मीर उस्मान अलीची कारकीर्द, बरं का, 7वा व शेवटचा निजाम मीर उस्मान अली 29 ऑगस्ट 1911 सत्तेवर. पहिल्या महायुद्धात या निजामाने मीर उस्मान अलीनं काय केलं? पैसा, सैन्य, वस्तू भरपूर मदत केली इंग्रजांना आणि याचं बक्षीस म्हणून पंचम जॉर्जनं काय केलं? त्याला हिज एक्झालेटेड हायनेस हा किताब दिला. कोणाला? निजाम मीर उस्मान अली खान याला. हा खूप महत्वाकांक्षी स्वतंत्र इस्लामी राज्याची स्थापना करण्याचे ते स्वप्न. हैदराबाद राज्यात राजभाषा कोणती होती? फारशी राजभाषा होती. 1920 पर्यंत मराठवाड्यात हायस्कूलची संख्या 6 एवढी. 1917 मध्ये हैदराबादला उस्मानिया विद्यापीठाची स्थापना. 1917 हैदराबाद उस्मानिया विद्यापीठ, बरोबर. पुढे बघा, 1927 औरंगाबादला इंटरमिजिएट कॉलेजची स्थापना. तो पर्यंत 1927 पर्यंत मराठवाड्यात एकही कॉलेज नव्हतं. बघा, महाविद्यालयीन शिक्षण उर्दूतून दिले जायचं. खाजगी शिक्षण संस्था, वाचनालय यावर निर्बंध होता. हैदराबाद राज्यात नोकऱ्या वरिष्ठ प्रसिद्ध कुटुंबातील लोकांनाच मिळायच्या. 11% मुस्लिम, फक्त नोकऱ्यांमध्ये 75% नोकऱ्या मुस्लिमांनाच होत्या. हा सुद्धा मुद्दा याच्यामध्ये उल्लेखनीय असणार आहे. बघा, दोन्ही प्रश्नांच्या उत्तराकडे येऊया. अयोग्य विधान विचारले, इथं एकही अयोग्य नाही, सगळे बरोबर आहेत. वरच्या प्रश्नाकडे बघूया. पहिल्या मैदानात तर काय उत्तर असणार याचं? मीर उस्मान अली खान याला हिज एक्झाल्टेड हायनेस हा किताब दिला होता. कोणी? पंचम जॉर्जने पहिल्या महायुद्धात मदत केली म्हणून. पुढचा प्रश्न,
बघा, खालील विधानांचा विचार करा व योग्य विधानांचा पर्याय निवडा. औरंगाबाद येथील गणेश वाचनालय हे मराठवाड्यातील सर्वात जुने वाचनालय, स्थापना 1905 मध्ये. 1891 लोकमान्य टिळकांनी उस्मानाबाद येथे पहिली जिनिंग प्रेस काढली. 1 ऑगस्ट 1920 रोजी परभणी येथे बलवंत वाचनालयाची स्थापना. बघा, वाघमारे ओके हे या वाचनालयाचे प्रवर्तक होते. आपल्याला योग्य विधानांचा पर्याय निवडायचा आहे. बघा, उत्तराकडे जाऊया. सामाजिक व सांस्कृतिक जागृती. बघा, निजामी संस्थानामध्ये मराठवाड्यातील लोकजीवनावर चौफेर सांस्कृतिक आक्रमण, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून क्रमशः जागृती घडत आली. बघा, परभणीचे गणेश वाचनालय मराठवाड्यातील सर्वात जुनं, स्थाची स्थापना 1901 मध्ये झाली. म्हणजे पहिलं विधान चूक, बरं का? गणेश वाचनालय बरोबर आहे, पहिलं बरोबर आहे, फक्त स्थापना 1901 ची आहे. 1905 पहिलं विधान चूक. मग जिथं जिथं आहे ते चुकलं, म्हणजे हा गेला, हा गेला, हा गेला, हा पर्याय बरोबर असणं योग्य आहे. बघूया आता काय दिले त्याच्यामध्ये. त्यानंतर हिंगोली, कळमनुरी, औंढा, औसा, सेलू, मानवत, नळदुर्ग, तुळजापूर, चाकूर, लोहारा ही वाचनालय सुरू. 1891 लोकमान्य टिळकांनी लातूरला पहिली जेनिंग प्रेस काढली. बघा, इथं काय दिलं दुसरं विधान, योग्य विधान. बघा काय दिलंय, इथं दिलंय उस्मानाबाद, इथं उत्तर काय असणार आहे, लातूर. लातूरला पहिली प्रेस, जेनिंग प्रेस काढली कोणी, लोकमान्य टिळकांनी. म्हणजे दुसरं विधान सुद्धा चुकीचं असणार. पुढे बघा, लातूर, हिंगोली, परभणीस टिळकांनी भेट दिली होती. त्यातून वाचनालयास प्रेरणा मिळाली आणि 1 ऑगस्ट 1920 औरंगाबाद येथे बलवंत वाचनालयाची स्थापना आणि वाघमारे या वाचनालयाचे प्रवर्तक होते. बघा, कुठं, इथं परभणी लिहिले, ते कुठं आहे, औरंगाबाद. म्हणजे इथं काय विचारलं, योग्य पर्याय निवडा. वरीलपैकी सर्व अयोग्य असं आलं पाहिजे. वरीलपैकी सर्व अयोग्य हे याचं उत्तर असणार आहे. हे पण चुकतं, हे पण चुकतं. इथं काय लातूर आहे आणि इथं काय रे, आत्ताच छत्रपती संभाजीनगर, पण पुस्तकातलं काय दिले, औरंगाबाद दिले. हे लक्षात घेणं अनिवार्य आहे. चलो बघूया, प्रश्न लक्षात आला. थोडेसे मुद्दे इथं चुकवलेत. इथं परभणीचं गणेश वाचनालय आहे, इथं औरंगाबादचं गणेश वाचनालय दिलं, हे चुकतं. आणि हे परभणी इकडे पाहिजे, हे परभणी इथं पाहिजे आणि हे इकडे पाहिजे होतं. मुद्दा क्लिअर आहे. चलो आता काय दिलेत, योग्य जोडा. ठिकाणं आणि तिथल्या शाळांची नावं. खूप सोपं आहे बघा. पहिलं जोडी दिले, परभणीला सरस्वती भुवन विद्यालय होतं, औरंगाबादला नूतन विद्यालय, हिप्परग्याला शारदा विद्यालय, आंबेजोगाईला योगेश्वरी, लातूरमध्ये ज्युबिली विद्यालय. आता यापैकी योग्य जोड्या कोणत्या आहेत? फक्त अ ब क, अ ड इ ड इ वरीलपैकी सर्व योग्य. बघूया त्या अनुषंगाने कुठं कुठं कोणती शाळा होती. बघा, आता हे फारसं काही वाचत बसायचं नाहीये, फक्त लक्षात ठेवा, परभणीला नूतन विद्यालय होतं, मुद्दा लक्षात ठेवा. औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरला सरस्वती भुवन विद्यालय, शारदा मंदिर ही ठिकाणं होती. बरं का, औरंगाबाद शारदा मंदिर आणि सरस्वती भुवन. बघा, परभणी चुकलं, परभणीला नूतन विद्यालय आहे, औरंगाबादला सरस्वती भुवन. म्हणजे पहिली दोन जोडी चुकीची असणार. आता 3 ठिकाणचं बघूया. हे शारदा मंदिर पण औरंगाबादलाच असणार आहे. बरं का, शारदा मंदिर औरंगाबाद. बघा, हिप्परग्याला राष्ट्रीय विद्यालय, हिप्परग्याला काय राष्ट्रीय विद्यालय, श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटीला, योगेश्वरी विद्यालय आंबेजोगाईला योगेश्वरी आहे, उदगीरला श्यामलाल विद्यालय आहे आणि लातूरला कोणतं आहे, ज्युबिली विद्यालय. नूतन विद्यालय सेलू, राजस्थान विद्यालय लातूर, भारत विद्यालय उमरगा, चंपावती विद्यालय बीड, नूतन विद्यालय उमरी, प्रतिभा निकेतन नांदेड, मराठा हायस्कूल औरंगाबाद, असा क्रम आहे कधी. आता यामागे स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे यांची प्रेरणा होती की एवढ्या 20 खाजगी शाळा होत्या 1935 साली सुरू झालेल्या. हे या खाजगी शाळांनी काय केले, तर राष्ट्रीय जागृती की जे स्वातंत्र्य चळवळीसाठी महत्वाची होती ती राष्ट्रीय जागृती करण्याचं कार्य या 20 खाजगी शाळांनी केलं, तर तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. एकंदरीत इथं बघा, ही पहिली तिन्ही पण चुकीची आहेत, फक्त ही 2 योग्य आहेत. ड व ई पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे. बघा, 1914 ते 1915 मध्ये हैदराबाद दक्षिण साहित्य संघ स्थापन झाला. या स्थापनेत खालीलपैकी कोणी पुढाकार घेतला होता? केशवराव कोरटकर, वामनराव नाईक, रामानंद तीर्थ आणि माणिकचंद पहाडे. बघूया, हैदराबाद साहित्य संघाची स्थापना 1914-15. ठीक आहे, बघूया. साहित्य विषयक संस्था, बघा 14-15 दक्षिण संघ, केशवराव कोरटकर, वामनराव नाईक यांनी पुढाकार घेतला होता. मुद्दा क्लिअर झाला. कोरटकर आणि वामनराव नाईक. बघा, कोरटकर, वामनराव नाईक, पर्याय क्रमांक 2 अ व ब योग्य. चलो पुढच्या प्रश्नाकडे. चलो, इथं काय होतं, इथं या एकंदरीत
या भाग 18चे प्रश्न संपतायत. पुढच्या भागात रिमेनिंग पोर्शन बघूया. हा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ किंवा हे प्रश्न कसे वाटले मला नक्की आवर्जून कमेंट करायला विसरू नका. सर्वोदय अकॅडमीवरती आपण इतिहासाचे 8वी 11वीचे इतिहासाचे बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा हिस्ट्री संपवतच आणलेला आहे. कसे वाटले प्रश्न, सिरीज कशी वाटली मला आवर्जून कमेंट करायला विसरू नका. सर्वोदय अकॅडमीचं टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. व्हॉट्सअपच्या चॅनलची ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या लिंकवरती क्लिक करा आणि सर्वोदय परिवाराशी कनेक्ट व्हा. चला, थँक्यू सो मच. पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये.